केवळ जे काही कर्तव्य म्हणून आपलं आहे ईश्वराची उपासना करणं ही कर्तव्य आहे जी माझी, कशी का घडे कमी घडे जास्ती घडे हे असं इकडे लक्ष द्यायचं. कारण सर्वही एकंदर इंद्रिय म्हणा किंवा सगळी मन हे इंद्रिय आहेत, मन बुद्धी वगैरे सर्वांना प्रेरणा करणारी एक शक्ती आहे. हे जर एकदा आपल्या बुद्धीला पटलेलं असेल, निश्चित बुद्धी जर झालेली असेल, तर कमी झालेला आहे किंवा जास्ती झालेला आहे हा विचार तरी कशाला करायचा आपण. परमात्म स्वरूप ही अनादि अनंत आहे, तसं जीवाचं स्वरूप साधकाचं स्वरूपही तसंच आहे. तोच वासुदेव सर्व हे शेवटी करायचं आहे. आरंभाला आणखी साधक दशा आहे आणि शेवटी आणखी सुद्धा अवस्था परमात्मा दशा आहे. पण साधक दशेमध्ये सुद्धा ईश्वर सर्व आहे असं आपल्याला मनामध्ये का होईना तो पटलेला असेल आणि तशी जर बुद्धी निश्चित राहिलेली असेल तर कृतार्थ सदा सिद्धता म्हणा खरं ईश्वर दर्शन होऊ शकते. अनसूयात्मज हे जगपालका, तुझ विना कुणी ना जगी बालका. तरी कथी स्मरू मी कवणा प्रती, शरण मी नरसिंह सरस्वती. मग मला गमला पथा बरा, तव पदीच सोनित आसरा. पुरवी हे तू कधी मम हे कधी, करी दया नरसिंह सरस्वती. मज कडो निच घेऊनिचा करी, मग हि देशील योग्य ते जरी. शुशुसमो बदला कुणी मागती, कधी वरे नरसिंह सरस्वती. नती तुझ्या पदी अर्पिती किंकर, अभय दे शिरी ठेवी गुरो कर. स्थिरमती रमती नित प्रार्थिती, करी दया नरसिंह सरस्वती. मदीय लोचन सार्थक जाहले, सगुण सद्गुरु सद्रूप पाहिले. बघ मना रूप मंगल हे किती, करी दया नरसिंह सरस्वती.